तर जय भीम मंडळी, कशा आहात तुम्ही? मी रोशनी रुपेश कळमकर, अर्थातच तुमच्या हृदयांची मम्मा. तर मी काल तुम्हाला सांगितले की माझं लग्न कसं झालं बा म्हणून. माझ्या लग्नाला मग 1 वर्ष झाला आणि त्या 1 वर्षामध्ये मला 2 वेळा बाळ राहिलं. पण माझं ब्लड जे आहे, रक्त पातळ असल्यामुळे मला माझं मिसकॅरेज होत होतं. ते बाळ पडून जायचं. तर मग नंतर लोकांना असं वाटायचं की मी कधी आई होऊ शकत नाही, असं वाटलं त्यांना की मी कधी आई होऊ शकत नाही. तर माझ्या लग्नाचा दुसरा सालगिरा होता, म्हणजे सॉरी. तर माझ्या लग्नाला 2 वर्ष कंप्लीट झाले होते. तर माझ्या हजबंडनी लग्नात म्हणजे लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, तर ती धूमधडाक्यात साजरी करायची ठरवली होती. तर त्यांनी पूर्ण अरेंजमेंट वगैरे केला होता, म्हणजे ॲनिव्हर्सरी. तर त्यामध्ये सर्वांना बोलवलं आम्ही, म्हणजे जेवढे रिलेटिव्ह आले वगैरे होते त्यांना सर्वांना आम्ही बोलवलं होतं. त्यामधले एका जणांनी, आता जर ते माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना ते समजूनही जातील की मी कोणाबद्दल बोलत आहे. तर त्या एका जणांनी मला हिरवी साडी आणली. हिरवी साडी जी 7व्या महिन्यामध्ये मुलीला घालतात ना, आईकडनं मिळते. तर ती हिरवी साडी आणली. लोकांनी मग विचारलं, म्हणजे माझ्याच बहिणीने वगैरे, की तुम्ही हिरवी साडी का आणली, दुसरी का नाही आणली, दुसऱ्या कलरचं आणायला पाहिजे होतं बा. त्या महिलेने असं म्हटलं की आता माहीत नाही हिला बाळ होते की नाही होत, ही कधी प्रेग्नेंट होते की आई होते की नाही होत, म्हणून आम्ही ही साडी तिच्यासाठी आणली. ते गोष्ट मला माझ्या वहिनीने सांगितली ही गोष्ट. पण मला त्या टायमाला मला किती बेकार वाटलं असेल ते फक्त मलाच माहीत आहे. मी कोणाला सांगू नाही शकत आहे की ती फिलिंग जी राहते एक, म्हणजे मी चांगली आहे, फक्त एका बिमारीमुळे मला एवढं ट्रोल केल्या जाऊन राहिलं आहे, एवढं म्हणजे खूप प्रकारे मला हिणवल्या जात आहे. तर तेव्हाच मग मी ठाम निश्चय केला. पण मला भीती होती की माझ्या बाळाला नाही झालं पाहिजे. मी आई तर होऊ शकते, पण माझ्या बाळाला जर ती सिकल सेलची बिमारी झाली तर मग मी काय करेल? माझ्यासमोर माझं बाळ तळमळत आहे. जो त्रास मी सहन करते, आताही करत आहे, तो जर त्रास माझ्या बाळाला झाला आणि माझ्यासमोर माझं बाळ तडफडत आहे, तर मी काय करेल? हाही एक विचार होता. तर मग आम्ही, याच्या पप्पाने पण टेस्ट केली सिकल सेलची. तर याच्या पप्पाची डबल ए पॅटर्न आलं, म्हणजे निगेटिव्ह, आणि माझं डबल एस पॅटर्न. माझ्या बाळाला असू शकते, मी नाही असं म्हणत नाही, असू शकते. पण जेव्हा मी टेस्ट केली तेव्हा होतं नाही त्याला काही, तो स्ट्रॉंग आहे. तर त्याला फक्त एस पॅटर्न असं असू शकतं, म्हणजे नॉर्मली जे लोक राहतात, म्हणजे तुमच्यासारखे जे सर्वजण आहेत तशासारखाच तोही आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ती एक भीती होती माझ्या मनामध्ये. तर मग नंतर 2 वर्षानंतर जसं माझी लग्नाची ॲनिव्हर्सरी झाली, त्यानंतर ऑगस्ट महिना होता, माझा वाढदिवस होतो त्या तारखेला, म्हणजे त्या महिन्यामध्ये. तर माझा वाढदिवस कंप्लीट केला. तर त्या वाढदिवसामध्ये माझ्या मम्मीनी माझी खूप इच्छा होती अगोदरपासून की माझ्या गळ्यातही सोन्याची चेन असायला हवी. तर माझ्या मम्मीनी मला सोन्याची चेन घेऊन दिली होती माझ्या बड्डेला. आणि त्याच महिन्यामध्ये मला बाळ राहिलं. त्याच महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्येच मला बाळ राहिलं. पण मला काही माहीत नव्हतं. त्यावेळेला माझ्या सासूची आई पण मरण पावली, म्हणजे माझी आजी सासू, त्या पण मरण पावल्या होत्या. तेव्हा मी तिथे गेली होती त्यांच्याकडे. पण मला काही माहीत नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे की काय बा म्हणून. तर मग तिकडे आल्यावर मला विकनेसपणा, माझी तब्येत खराब झाली. तर तेव्हाही असं काही वाटलं नाही
की मी प्रेग्नेंट आहे की मी गर्भवती आहे बा म्हणून. तर मग नंतर दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही ट्रॅव्हल केलं, आम्ही अवधूत बाबा म्हणजे माझ्या पप्पाचं कुळदैवत आहे ते, तर आम्ही त्यांना मानतो. अवधूत बाबाची मी अवधूत बाबाला मी जास्त मानते. सावंग्याला आहे ते, अमरावती इथे तळेगावमध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता अवधूत बाबामधून सर्च करू शकता, तर तिथे तुम्हाला दिसून जाईल की अवधूत बाबा कुठे आहे बाबा, अवधूत बाबाचं मंदिर कुठे आहे. तर आम्ही तिथे गेलो होतो सावंग्यामध्ये. तिकडनी आल्यावरही माझी तब्येत खराब झाली. तर मग नंतर माझी जी भाची आहे म्हणजे माझ्या भावाची मुलगी, म्हणजे माझा मानलेलाच भाऊ आहे तो, जी वहिनी मी म्हणत आहे तुम्हाला तीच वहिनी. तर तो भाऊ भावाची जी मुलगी आहे तर ती मला म्हणाली की आका तू प्रेग्नेंट आहे का. तिच्या तोंडून तो एक शब्द निघाला. आजही आम्हाला सर्वांना माहीत आहे